पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासनाने स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि पर्यटन स्थळांची प्रसिद्धी व प्रसारण होण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटन स्थळाची माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने आपण कोकणामध्ये जवळपास 7 ठिकाणी गाईड ट्रेनिंग आयोजित करण्यात आली होती। मुरबाड, मुंबई, श्रीवर्धन, अलिबाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 7 ठिकाणी आपण 5 दिवसाचं गाईड प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये जवळपास 250 स्थानिक गाईडना प्रशिक्षण देऊन आपण त्यांना प्रशिक्षित केलेलं आहे। हे प्रशिक्षण आपण IITTM ग्वाल्हेर या नामांकित केंद्र शासनाच्या संस्थेकडून 5 दिवसाचं प्रशिक्षण दिलेलं आहे। गाईडने त्याचे बिहेवियर कसे ठेवायचे, गाईडचं राहणीमान कसं असावं, पर्यटन स्थळाची माहिती कशी पर्यटकांना द्यावी, त्याचाच एक भाग म्हणून एक फील्डवरती एक टूर आयोजित करण्यात आलेली होती आणि असे आपण त्यांना चांगल्या प्रकारचं उत्तम प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। पर्यटकांना ते माहिती आहे ती उपलब्ध व्हावी आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या दुहेरी उद्देशाने आपण हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण रायगड किल्ल्यावर कार्यरत असलेले त्यांचं नॉलेज अपडेट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण जवळपास 30-40 स्थानिक गाईडना आपण प्रशिक्षण दिलेलं आहे। रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची अभिषेक केला तो असा पवित्र आपला रायगड किल्ला, त्या दृष्टिकोनातून आपण स्थानिकांना जवळपास 40 लोकांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ते आजचे चांगले ते गाईडचं काम करतात, त्यांना रोजगारही मिळत आहे, पर्यटकांना ऐतिहासिक माहिती उपलब्ध होत आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की सकारात्मक दृष्टिकोनातून पर्यटकांना सेवा दिल्या जात आहेत। महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्नदीपती न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजेश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। हर हर नमस्कार, आम्ही किल्ले रायगडावरचे गाईड आहोत। अनेक वर्षापासून आम्ही रायगड किल्ल्यावरती गाईड काम करतोय। आमची युनियन आहे पर्यटन युवक विकास संघ मार्गदर्शक किल्ले रायगड गाईड। आम्ही DOT कडनं प्रशिक्षण घेतलं, आम्हाला चांगल्या पद्धतीत तिथे ट्रेनिंग दिली गेली। अलिबागमध्ये पर्यटन विकास मार्गदर्शक त्या माध्यमातून आम्ही गाईड म्हणून गेलो होतो। त्या ठिकाणी आम्ही 5 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं की कशा पद्धतीत शिवभक्तांना येणाऱ्या किल्ले रायगडाची माहिती दिली पाहिजे, की अनेक शिवभक्तांपर्यंत रायगडाचा इतिहास पोचला पाहिजे आणि या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्ताला इतिहास समोरासमोर की रायगड कशा पद्धतीत छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून या ठिकाणी रायगडाची स्थापना केली त्या पद्धतीत या ठिकाणी माहिती दिली जाते।
प्रत्येक गाईड हा इथे ट्रेन आहे आणि तो येणाऱ्या शिवभक्तांना पूर्ण महाराजांचा इतिहास मनापासून सांगत असतो. ही आमची रायगड गाईड संघटना ही 2014ला रजिस्ट्रेशन झालेली आहे. संघटना रजिस्टर झाल्याच्या नंतर अनेक संस्थांनी अनेक मंडळांनी आम्हाला या ठिकाणी प्रशिक्षण दिलं. त्यामधलं अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड असेल, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे असेल, तसेच अत्यंत महत्त्वाची आता मध्यंतरी एक आमची प्रशिक्षण झाली पर्यटन संचालक DOT यांच्यामार्फत ही प्रशिक्षण झाल्याच्या नंतर जणू एक नवी चैतन्य इथल्या गाईडमध्ये निर्माण झालेली आहे. एक अनेक येणाऱ्या शुभभक्तांसमोर रायगडाचा जो मार्गदर्शन करण्याची पद्धत आम्हाला त्या ठिकाणी शिकवण्यात आलेली आहे. रजिस्टर संघटनेचे सदस्य या ठिकाणी 27 आम्ही सदस्य आहोत. हे सदस्य अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी येणाऱ्या शुभभक्ताला मार्गदर्शन करतात. तथापि रायगडावरती काही इमर्जन्सी झाली, कुणाला काही दुखापत झाली तर आम्ही या ठिकाणी एक छोटीशी डोली ठेवलेली आहे. त्या डोलीच्या मार्फत देखील आम्ही त्या शुभभक्ताला इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतो. मी तर म्हणेल महाराष्ट्रातील तर नव्हे तर देशातल्या कानाकोपऱ्यातील लोकांनी या रायगडाला नक्कीच भेट द्यावी आहे आणि येऊन छत्रपतींच्या सिंहासनासमोर आणि समाधीसमोर येऊन नतमस्तक व्हायला पाहिजे, मानाचा मुजरा केला पाहिजे. रायगड काही 1 आणि 2 दिवसाचा नाही. रायगड पाहायचा असेल तर आपल्याला 3 दिवस लागतात. महत्त्वाचे पॉईंट जर बघायचे असेल तर 22 पॉईंट आहेत. हे 22 पॉईंट पाहायला 2 ते 2.5 तास लागतात. तर मग आपण चला पाहूया, रायगडाची वारी सुरू करूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आता आपण किल्ले रायगडावरती गड बघण्यासाठी सुरुवात करतोय. आता आपण रायगड किल्ल्यावरती रोपवेने आलात. ही रायगड किल्ल्याची मागची बाजू आहे. रायगड किल्ल्याची समोरची बाजू पुढे आहे. 2851 फूट रायगडाची उंची पायथ्यापासून आहे. बघा, रायगड पायी चढून यायला किमान 2000 पायऱ्या आहेत. गड पायी चढल्याशिवाय गडाचं महत्त्व कळत नाही. समोर जो गेट आहे या गेटचं नाव आहे इतिहासामध्ये मेणा दरवाजा. छत्रपती शिवरायांच्या 8 राण्या होत्या. राजघराण्यातल्या स्त्रिया ह्या मेण्याच्या साह्याने ये जा करायच्या. बघा, पूर्वी या साईडला गार्डन असावं. रायगडाची मागची बाजू याला काळकाईचा खळगा बोलतात. इतिहासामध्ये रायगड किल्ल्याचं मूळ नाव होतं रायरीचा डोंगर. छत्रपती शिवरायाने हा डोंगर जावळीच्या मोऱ्यांकडनं 15 मे 1656ला घेतला आणि या डोंगराचं नाव रायगड दिलं. रायगडाच्या चारी बाजूने सह्याद्रीचे पर्वत डोंगर आहेत, पण एकही डोंगर हा रायगड किल्ल्याला जॉईन नाही. रायगड एकत्र स्वतंत्र डोंगर आहे. रायगडाच्या आजूबाजूला जो परिसर आहे हे पूर्ण जावळीचं खोरं आहे. चला आता आपण पाहूया रायगडाचा बाले किल्ला. आता आपला प्रवेश हा किल्ल्याच्या बालेकिल्ल्यामध्ये झालेला आहे. बालेकिल्ला हा गडातील सर्वात उंच ठिकाण, सर्वात महत्त्वाचं ठिकाण. ज्या बालेकिल्ल्यामध्ये आपल्याला अष्टप्रधान, राणीवसा, राजवाडा, राजदरबार, सभागृह, खळबतखाना, नगरखाना अशा महत्त्वपूर्ण इमारती पाहाव्यास मिळतील. तर आपण जो पाहिला या रायगडाची महाराजांनी राजधानीसाठी निवड का केली असावी, हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. आपला रायगड हा खऱ्या अर्थाने कोकणामध्ये वसलेला किल्ला. आता कोकणामध्ये वसला असला दर्या किनाऱ्याजवळ समुद्रावर नियंत्रण ठेवण्यात येते. की आज आपल्याला नक्कीच माहिती असेल की आज इंडियन नेव्ही छत्रपती श्री शिवाजी महाराजांना गॉड ऑफ फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं जातं. म्हणजे दर्यावर रक्षण कसं करायचं हे राजाने आपल्याला 400 वर्षापूर्वी शिकवण्यात आलेलं आहे. शिवाय या रायगडाला एक भौगोलिक स्थान प्राप्त झालेले की या रायगडाला चारी बाजूने सह्याद्रीच्या रांगाने वेढलेले आहे. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे का कुठलीही सह्याद्रीची रांग रायगडाला अटॅच झाली नाही, टच झाली नाही. रायगड हा शिवलिंगासारखा, रायगड हा जणू कमळाच्या कळीसारखा स्वतंत्र किल्ला आहे, स्वतंत्र डोंगर आहे. शिवाय आता पावसाळ्यामध्ये काळ, सावित्री, गांधारी 3 नद्याने रायगडाला वेढलेले. याचा अर्थ असा होतो की महाराजांच्या मावळ्यांमध्ये अनेक मावळा हा शेतकरी होता. मग शेतकरी शेतीच्या कामानिमित्त पावसाळी शेतीच्या कामासाठी जात असे. मग रायगडाचं, सह्याद्रीचं रक्षण कोण करणार, तर सह्याद्रीचं रक्षण हा निसर्ग करणार. जणू रायगडाला महाराज म्हटलेले की महाराज गडाच्या पायथ्याशी आले. राजाने रायगड पाहिला. पाहता क्षणी महाराज रायगडाबद्दल काही उद्गारवाचक
महाराजांच्या तोंडून बाहेर आले ते बखर करणे आपल्या बकरीमध्ये नोंद करून ठेवले. ते उद्गारवाचक शब्द असे आहेत की राजा खासे येता गड पाहता गड बहुत चखोट चौतरपा दगडांचे कडे ताशिल्याप्रमाणे गाव दीडगा उंच पर्जन्यकाली या कड्याला गवत रुजत नाही. दोंडा ताशी एकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवरचा चकोटगड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबाद पेक्षा रायरी दशगुणे उंच. ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले की तख्तासी जागा हाच गड करावा. तख्त तख्त म्हणजे सिंहासन. सिंहासन म्हटलं तर महाराजांनी रायगडाची राजधानीसाठी निवड करण्यात आली. आपण जर पाहिलं तर राजगडाला 7 माचे आहेत, पण रायगडाला येण्याचा एकच मार्ग. या सर्व कारणाने महाराजांनी रायगडाची राजधानीसाठी निवड केली. आपल्या समोर एक ठिकाण दिसत आहे, मंत्र्यांचे वाडे, मिनिस्टर ऑफ पॅलेस. छत्रपती श्री शिवरायांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं. याच ठिकाणी बाळाजीरावजी रामचंद्र निलकंठ मोरपंत पिंगळे हंबीराव मोहिते निराजीरावजी रामचंद्र त्रिंबक आणि अनाजी पंत हे मंत्री या ठिकाणी राहत होते. परंतु आपण रायगड इथून पुढे पाहणार आहोत. रायगड पाहत असताना रायगड आपल्याला पडझड झालेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. 10 मे 1818 ब्रिटिशांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉतर मेजर हॉल यांनी खालचा एक रायगडाचा एक वीक पॉइंट राहिला, तो म्हणजे पोटल्याचा डोंगर. या पोटल्याच्या डोंगरून गडाच्या दारूच्या कोटवरती तोफेंचा मारा केला. मारा इतका प्रचंड ठरला की आपला रायगड 11 दिवस जळत होता. जे काही सागवानी लाकडाचं छत आणि उतरता नळची कळू ते पूर्णतः जळून गेले. सध्या रायगड हा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट या भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये केलाय. आता इथून पुढे आपण रायगड पाहणार आहोत. सर, ज्या ठिकाणावरती आता आपण उभे आहोत ना, हे राण्यांचे महल आहेत. एका राणीचा एवढा मोठा महल होता. असे आतून कनेक्ट 6 आहेत. 1 पायला आणि 6 पायला असे सेम दालनं आहेत. एक राणीचा बेडरूम, मागे शौचालय. म्हणजे रायगडावरती 400 वर्षापूर्वी शौचालय होतं. असे मागून 6 शौचालय आहेत. असे 6 राण्यांचे 6 महल कनेक्ट आहेत. छत्रपती शिवाजी राजांना 8 राण्या होत्या. रायगडावरती आल्यानंतर 6 महल पाहण्यासाठी मिळतात. राण्यांची नावं सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, सकपारबाई, पुतलाबाई आणि सगुणाबाई. महाराजांनी 8 राण्या का केल्या? छत्रपती शिवाजी राजांनी शून्यातून राज्य उभं केलं. एखाद्या गावातल्या सरदाराच्या मुलीशी लग्न केलं, तो गाव आपल्या विरोधात जाणार नाही, त्या गावाचा पाठिंबा राहील आणि आपलं स्वराज्य वाढेल. तर बघणार आहोत तिथून पुढे राजवाडा. बघा, आपण ज्या जागेवरती आलोय हे रायगडावरचं एक अति महत्त्वाची जागा आहे. समोर आपला समोरचा हा पहिला बेस पाहायला मिळतो. या चौथऱ्यावरती हा राजवाडा पूर्वी एकावर एक 2 मजली होता. समोर चौथऱ्यावरती राजांचं वास्तव्य होतं. इथेच आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला 3 एप्रिल 1680. चैत्र पौर्णिमेचा दिवस, हनुमंत जयंती, दुपारी 12च्या पहरी इथे निधन झालं. पण राजांच्या अंतिम यात्रेला इथून 1 किलोमीटरवर पुढे नेलं. महादेवाचं मंदिर आहे जगदीश्वर, जिथे राजे नेहमी दर्शनाला जायचे. त्या देवळाच्या जवळ अग्नी दिली राजांना, म्हणून समाधी इथून आपल्याला पुढे पाहायला मिळेल. आता इथून पुढे आपण महाराजांच्या आणि रायगडाच्या फ्रंटला पुढे जाऊ. राजवाडा सोडून आपण बाहेर आलो. या ठिकाणी काही शिवभक्त उतरलेत. खाली तिथे रूम आहे, याला खलबतखाना म्हणतात. महाराजांच्या काळातली खलबत करण्याची जागा आहे, गुप्त मीटिंग करण्याचं ठिकाण. महाराजांच्या काळामध्ये तिथे गुप्त चर्चा चालायच्या. समोर महाराजांचं टाकसाळ, जिथे महाराजांच्या काळात होण, शिवराई आणि राजमुद्रा बनवायचे. या बाजूला किल्ल्याच्या समोरच्या बाजूला काही इथे मनोरे आहेत. या 5 मजली इमारती होत्या. साधारणतः महाराजांच्या काळामध्ये काही गावं किल्ले जिंकले की भगवे झेंडे लावायचे. या बाजूला आहे टकमक टोक. या रायगडावरती छत्रपती राजांच्या काळामध्ये कोणी चोरी, लबाडी, फित्तुरी, गद्दारी केली की अशा गुन्हेगारांना, अशा चोर लोकांना एका पोत्यात भरायचे, पोत्याची गाठ मारायचे आणि त्या टकमक टोकावरनं त्याला ढकलून दिला जायचा. गडाच्या पश्चिमेला बाजूला झालो. आता समोर जो डोंगर दिसतो तिथे हिरकणी बुरुज आहे. हिरा नावाची जी गवळण या रायगडावरती दही दूध विकायला आली होती, तिला दरवाजा बंद झाला. आपलं बाळ गावात होतं, मग त्या बाळासाठी ती माय, ती हिरा त्या डोंगर उतरून खाली गेली. त्याला हिरकणी कडा असं नाव दिलं. खरोखर तुम्हाला त्या हिरकणी बुरुजाची हिस्ट्री आणि इतिहास ऐकायचा असेल आणि हिरकणी बुरुजावरतीच जायचं असेल तर जरूर रायगडावरती या आणि मग तिथला आपण इतिहास जाणून घेऊया आणि तिथला इतिहास पाहूया. मग आपल्याला कळतं की मायेचं प्रेम हे कुणालाही सहजासहजी कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय.
रायगडावरची अत्यंत महत्त्वाची जागा छत्रपती शिवरायांचा राजदरबार. या जागेचं छायाचित्र आपण प्रत्यक्षात पाहिलं असेल की या ठिकाणी आपल्या महाराजांना एक ब्रिटिश कॅप काढून मुजरा करतो ज्याचं नाव आहे इतिहासामध्ये हेनरी ऑक्झेंटर. याच ठिकाणी आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. त्याची तारीख आहे 6 जून 1674. तेव्हा या राजदरबारामध्ये किमान 6000 लोक बसली होती. याच्यावरती छप्पर, मशाली, पैठणी कापडं होती. हा दरबार पूर्ण पॅक होता. आता ओपन आहे. समोर जे छत्र आहे याला इतिहासामध्ये बोलतात मेघडंबरी. या मेघडंबरीची स्थापना केली भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानीजल सिंग. त्याच्या आतमध्ये मूर्ती आहे. 2009ला बसवले. छत्रपती शिवरायांचे वारसदार कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले. राजांच्या प्रतिमेला हार आहे. हा सांगलीवर नाही तो शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजी नाव ऐकलं असेल. पण शिवरायांच्या काळात त्या जागेवरती त्या प्रकारचं 32 मन रत्नजडित सोन्याचं सिंहासन होतं. 1280 किलो हिऱ्या माणक्यांनी भरलेलं होतं. 32 मणाचं सिंहासन. डाव्या बाजूला अष्टप्रधान, उजव्या बाजूला राण्या, राजमाता जिजाऊ महासाहेब बसल्या होत्या आणि ते 6000 लोक बसली होती. पण ते 32 मणाचं सिंहासन इतिकत खान, त्याचं टोकन नाव आहे जुल्फिकार खान, या मोगल सरदाराने घणाचे गाव घालून वितळवून घेऊन गेले. आज याची प्रतिकृती शासनाने बांधलेली आहे. या ठिकाणी राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. तेव्हा राजे पहाटे 5ला उठले, स्नान केलं, जगदीश्वराला गेले, आई भवानी मातेला साकडं घातलं आणि पूर्वमुखी महाराज राजसदरेवरती आले. प्रत्येक मावळा छत्रपती शिवरायांना मुजरा करायला लागला आणि महाराज दरबारात आले. हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतात शिवाजीराजे. 32 मणाचं सिंहासन पाहतात. त्यावेळी राजे आपल्या आऊसाहेबांना म्हटले की ज्या ज्या मावळ्यांच्या जीवावरती हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उभं केलं अशा या आनंद क्षणाच्या सोहळ्याला महाराज सिंहासनावरती गेले. छत्र पकडला, अभिषेक घातला, विधी चालू केले गागा भट्टाने. 7 नद्यांच्या पाण्याने महाराजांना अभिषेक घातला. या पद्धतीत महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा इथे संपन्न झाला. हीच ती जागा शिवरायांच्या राजदरबाराची. आणि इथे आपले मराठी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज इथे छत्रपती झाले. ही त्यांची राजगादी आहे बघा. पहा, आपण ज्या ग्राउंडमध्ये उभे आहोत त्याला इतिहासामध्ये होळीचा माळ म्हटलेला आहे. भव्य आपल्या राज्यांची ती प्रतिमा आहे. ऑल महाराष्ट्रात भारतामध्ये प्रतिमेचा फोटो पाहता सिंहासरूढ महाराजांची प्रतिमा इथे 1974ला इथे स्थापन करण्यात आलेली आहे. डेली इथे पूजा असते. शिवप्रतिष्ठा मंडळ सांगली धारकरी दररोज 2 माणसं रायगड किल्ल्यावर पूजा करण्यासाठी येतात. आता आपण पुढचा भाग बघणार आहोत, बाजारपेठ. रायगडाची समोरील भाग सुद्धा आपल्याला दिसतोय. ही जी वास्तू आहे समोर, याला इतिहासामध्ये हत्तीशाह असं म्हटलेलं आहे. महाराजांची समाधी दर्शनासाठी आपण जगदीश्वराला आता जातोय. चारी धाम करा, तीर्थयात्रा करा, पंढरीची वारी करा, मनुष्य जन्मात येऊन एकदा रायगडाची वारी करा आणि आपल्या राजांच्या समाधीसमोर नतमस्तक व्हा. हे भारतीय नागरिकाचं परम कर्तव्य आहे. शिवतीर्थ किल्ले रायगडाच्या इथे महाराजांच्या समाधीसमोर आहोत. महादेवाच्या मंदिराच्या बाजूला महाराजांच्या चित्र लागणी दिलेली आहे. समाधीचे जे मूळ बांधकाम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी समाधी बांधलेली आहे आणि जीर्णोद्धार महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेला आहे.
साबाजी भोसले यांनी महाराजांना भडागणी दिली रायगडावर ती या ठिकाणी. रायगड किल्ल्यावर रायगडाचे बांधकाम खात्याचे प्रमुख हिरोजी इंदुलकर याने रायगड संदर्भात लिहिलेलं हे शिलालेख, रायगडाचं गॅरंटी पत्रक हे संस्कृत, मोडी आणि देवनागरी लिपीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. या लेखात म्हटलेलं आहे, श्री गणपतीय नमा प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानन धनुतनया छत्रपते नुपते सिंहासने दिष्टित शक्येशनु बाणभूमी गण नादानंद संवत्सरे ज्योतिराज मोहर्ते कीर्ते शकलेशे शार्पी तिथो वापी कूप तडाग वने वतिके स्तंभे कुंभिगृहे नरेंद्र सजने रमरमे श्री मदराय गिरो गिराम हिरोजी विषय निर्मितो यावत चंद्र दिवाकरो आणि विलसत शास मुजुंबते. याचा अर्थ की जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत केले कामं आपल्या रायगडाची आबादित राहतील. हे हिरोजींचं रायगडाचं गॅरंटी पत्रक, शिलालेख पत्रक राजधानीच्या रायगड आपल्या ठिकाणी पाहायला भेटतं. की रायगड हा छोटा मोठा गड नाही आहे की 1200 एकरचा गड आहे. टोटल रायगड बघायचं म्हटल्यानंतर किमान 2 ते 3 दिवस कमी पडतात. रायगड किल्ल्यावरती पायी येण्यासाठी 2 ते 2,500 पायऱ्या आहेत. रायगड किल्ला पायी चढून यायला 2 ते 2.5 तासामध्ये तुम्ही अनेक पॉईंट बघू शकता. पण रायगड किल्ल्यावरती आल्याशिवाय शिवभक्तांना समजणार नाही की रायगड किती मोठा किल्ला आहे. 350 इमारतीचा गड आहे, 11 तलाव आहेत आणि 84 पाण्या टाक्या आहेत. पूर्ण रायगड बघायला किमान 2 दिवस लागतात. तर आपल्याला रायगड किल्ल्यावरती यावं लागेल रायगड पूर्ण समजून घेण्यासाठी. परंतु रायगड पाहत असताना येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला आम्ही इथले गाईड हात जोडून विनंती करतो की हा आपला रायगड आहे, कुठला पिकनिक पॉईंट नाहीये. छत्रपतींचा राजधानी किल्ला आहे आणि या राजधानीचा आपल्या येणाऱ्या शिवभक्तांनी याचं पावित्र्य राखायचंय. आपल्याकडे असणारा कुठल्याही प्रकारचा कचरा या ठिकाणी कचरापेटी ठेवली, त्या कचरापेटीमध्येच टाकायचा आहे. अनेक ठिकाणी आपल्याला चपला खाली काढून दर्शनासाठी वरती जायचंय. सध्या रायगड प्लास्टिक मुक्त या धोरणेकडे वळलेला आहे, त्यामध्ये आपलं देखील योगदान लागलं पाहिजे. अशा दृष्टिकोनातून आपण रायगड पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.